त्याला एका पत्रकाची जरूरत आहे आणि म्हणून त्यांनी सर्वात आधी मूकनायक हे पत्रक 31 जानेवारी 1920ला काढलं आणि ते 23 ऑक्टोबर 1919 पर्यंत चाललं. नंतर बहिष्कृत भारत काढला, तो 3 एप्रिल 1927, तो 15 नोव्हेंबर 1929 पर्यंत चालला. नंतर समता पत्रक काढलं, ते 19 जून 1928 ते 15 मार्च 1929 पर्यंत राहिलं. आणि नंतर जनता हे 24 नोव्हेंबर 1930 ते 28 जानेवारी 1956 पर्यंत राहिलं. शेवटचं पत्रक होतं प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हे 4 फेब्रुवारी 1956 ते 1 डिसेंबर 1956 पर्यंत चाललं. आता ह्या पत्रकांचा संग्रह असलेली पुस्तकं काही महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेली आहे, काही प्रायव्हेट समता प्रकाशन नागपूरनी जनताचे बहुतेक अंक प्रकाशित केलेले आहेत. ते आपल्याला त्या चळवळीचा इत्थंभूत इतिहास सांगतात. बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेसचे घालून भाषणं, बाबासाहेबांच्या काळातील त्यांनी पब्लिश केलेली ही पत्रं, ही जर तुम्ही वाचली तर त्यावेळी ही मुवमेंट कशी पुढं आली, आपण इथपर्यंत कसे आलो हे समजायला त्याची एक मदत होते. अनेक असे विषय आहेत, जसं की संविधान बनवत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठीच राहावं असा एक ठराव केला होता. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला प्रचंड विरोध केला. राजकीय आरक्षण 10 वर्षाचं असावं, पण शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण हे 10 वर्षासाठी किंवा त्याला लिमिट असावी, ही बाब त्यांना मान्यच नव्हती. बाबासाहेब म्हणाले की मी ही बाब जगाच्या वेशीवर टाकतो. आमची प्रगती तुम्ही कुंठित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी संविधान सभेला त्यांनी नमवलं. संविधान सभेने तो ठराव मागे घेतला. परंतु ही बातमी कोणी छापली? ती बातमी बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतमध्ये छापली. त्याचं हेडिंग दिलं होतं त्यांनी, अस्पृश्यांचा महान विजय. अस्पृश्यांचा महान विजय. आणि त्यामध्ये ही बातमी छापली. एक अलीकडच्या काळामध्ये जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याकडे नंतर जाऊया आपण. पण काही मराठा लोकांना पंढरीच्या विठोबा मंदिरामध्ये प्रवेश नाकारला होता. पुजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं होतं की तुम्हाला प्रवेश नाही. ती बातमी बाबासाहेबांच्या पत्रकात. तर माझ्याकडे त्याचा संदर्भ नाही, पण माझ्याजवळ आहे. नंतर आता आपण जेव्हा आरक्षण मागतो किंवा बौद्धांचं आरक्षण हा एक मुद्दा घेऊन मी नेहमी काम करत असतो. आता आपले 2 नगरसेवकही आहे, गणमान्य लोकही आहे, पक्षाशी जुळलेले आहेत. तर हा मुद्दा मी 5 मिनिटात सांगितली. आपल्याला बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळते, परंतु ते महाराष्ट्र सरकारमध्ये मिळते. केंद्र सरकारचं आरक्षण घ्यायचं असेल तर धर्म बौद्ध आणि जात महार घ्यावं. कारण संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 हा जो कायदा 90ला केला, पी.पी. सिंगच्या काळामध्ये जेव्हा बौद्धांना आरक्षण लागू झालं, त्यावेळी त्यांनी धार्मिक पात्रता दिली. कारण सुरुवातीला 1950ला फक्त हिंदू आणि पंजाबच्या काही शीखांना आरक्षण लागू होतं. नंतर 1956ला शीखांना लागू केलं. 14 ऑक्टोबर 1956ला आम्ही धर्मांतर करणार, परंतु त्याच्यापूर्वीच फक्त 2 लोकांना आरक्षण लागू केलं, हिंदू आणि शीखांना. आणि बौद्धांना आरक्षण लागू केलं नाही. त्यामुळे बौद्धांना आरक्षणापासून वंचित व्हावं लागलं. डॉक्टर D.P. मेश्राम म्हणून एक नागपूरवरून विधानसभेसाठी निवडून आले होते. तर डॉक्टर D.P. मेश्राम हे अनुसूचित जातीचे होते, अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु ते बौद्ध होते, म्हणजे धर्मांतर केलेलं होतं त्यांनी, म्हणून त्यांची निवड ही रद्द करण्यात आली. म्हणजे बौद्ध झाल्यामुळे आरक्षण रद्द झालेलं. आता बाबासाहेबांनी धर्मांतरानंतर 15 ऑक्टोबर 1956ला नागपूरलाच सांगितलं की ह्या ज्या सवलती आहेत त्या सवलती मी तुम्हाला मिळवून दिल्या आणि त्या मी परत मिळवून दिल्या.
त्यांना माहीत होतं की ह्या सवलती जाणार धर्मांतराला, परंतु निश्चितच त्या सवलती महार म्हणून मिळवून देणार हा त्यांचा उद्देश निश्चितच नव्हता. कारण जेव्हा धर्मांतर केलं आपण तेव्हा धर्मही सोडला आणि जातही सोडला. आणि महार जातीची व्याख्या आमचे लोक बरीच मोठी मोठी व्याख्या करतात. महार म्हणजे महाराष्ट्र राज्य हे महाराहून नाव पडलं, महारे राजे वगैरे वगैरे लोक खूप पुस्तकं पण लिहिली लोकांनी त्यावर. परंतु खुद्द बाबासाहेब काय म्हणतात, घालून 17 पेज 2 पेज 137 मध्ये बाबासाहेब म्हणतात की महार हे नाव मृत आहार करण्यावरून पडले. मृत मांस खाणाऱ्या आहार करणाऱ्याला महार असे म्हणतात. हा जो सिद्धांत मांडलेला आहे तो भांडारकरांनी तो सिद्धांत मला मांडला. आणि महाराष्ट्राचं जे नाव आहे ते महार जातीवरून पडलेलं नाही. ते म्हणतात की एखाद्या राज्याचं नाव जर द्यायचं तो पूर्वापार जात असली पाहिजे. तर ती महार जे आहे हे 11व्या शतकात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द आलेला. हा काही फार जुना शब्द आहे. त्यामुळे त्यांनी ही बाब नाकारली आणि म्हणून हे नाव. आणि मग त्यांनी बरंच मराठा आणि महार यांची पुढं कशी एकच आहे, त्यांची बऱ्याच गोष्टीमध्ये जे त्यांचं साम्य आहे. जसं शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत मराठा आणि महार हे दोन्ही लोक ज्वार मागवले, परंतु शिवाजी महाराजांच्या काळानंतर मग ते रामराम म्हणायला लागले. हा समाज ज्वार मागप म्हणत राहिला. अशा रीतीचे अनेक साम्य पण मराठा आणि याच्यामध्ये बाबासाहेबांनी दाखवलं की त्यांचे कुलदैवत, त्यांची आडनावं ही एक आहेत की हे दोन्ही लोक एकाच वंशाचे आहे असं सांगण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे. परंतु काय झालं की तो जो व्हॅल्यूम आहे तो 2007 साली म्हणजे उशिरा प्रकाशित झाला. आणि आपल्या लोकांनी जे महाराजांवर पुस्तकं लिहिले ते त्याच्या आधीच लिहिले आणि तो रेफरन्स ते घेतल्या गेला नाही. आताही लिहितात. त्यांना म्हणतो बाबा बाबासाहेब जे म्हणतील मला काही म्हणजे आता समाजाविषयी गर्वाने हा खरंच लढवय्या समाज लढवय्या, त्याच्याबद्दल काही नाही. पण बाबासाहेब काय म्हणतात की आमच्यावर हिंदुत्व लादलं ती आमच्या पूर्वजांची नामुष्की होती. हा नागवंशी समाज निश्चितच लढवय्या होता. बाबासाहेब असंही म्हणतात की माझ्या जातीत जन्मल्यामुळे मला हा लढा लढता आला. परंतु हे जे नाव आहे, टायटल आहे, ते त्यांना मान्य नव्हतं. हा जो वर्ग आहे, हा जो समूह आहे, म्हणून सोलापूरच्या कुटुंबवाडीच्या एका भाषणामध्ये बाबासाहेब 1936ला म्हणाले की महार आणि मान नावात काय आहे की ज्याच्यात तुम्हाला स्वाभिमान वाटावा. अरे हे नाव घेतल्यावर इतरांच्या मनात उच्चतेची भावना येते. 2-3 भाषणे आहेत. आणि म्हणून त्यांनी हे नावही सोडून दिलं. धर्मांतरासोबत तुम्ही नामांतर करावं असंही त्यांनी म्हटलं. आणि धर्मही सोडला आणि जातही सोडलं. आता आम्ही महार राहिलो नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य. तरीही कायद्याच्या चाकोरीसाठी सवलतीसाठी आम्हाला महार द्यावं लागतं. बरं सवलती घेतल्या नाही तर आज आमची ती स्थिती नाही की सवलती घेऊन. आणि आरक्षणाचा सिद्धांत जो आहे हा फार मोठा आहे. बाबासाहेबांनी मला तेच सांगायचं होतं की आलो आहे मी त्या विषयाकडे आठवण की मी अभ्यास केला या गोष्टीचा. डॉक्टर विजय गायकवाड नावाचा एक विद्यार्थी कुर्ल्याचा MD झालेला डॉक्टर, तो UPSCच्या परीक्षेमध्ये UPSCच्या परीक्षेत पास झाला. आणि महाराष्ट्र सरकार जे धर्मांतरित बौद्ध म्हणून जे सर्टिफिकेट देते ते सर्टिफिकेट त्यांनी UPSCला सादर केले. UPSCनी म्हटलं की हे सर्टिफिकेट चालत नाही, तुझ्या दाखल्यावर महार लिहिलेलं नाही. कारण आपल्याकडे महाराष्ट्रात 2 दाखले मिळतात, 2 प्रकारचे. एक असतो कन्व्हर्टेड बुद्धिस्ट, इज कन्व्हर्टेड बुद्धिस्ट नंबर 37. आणि दुसरा जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामध्ये महार लिहिलेली असते. ही बिलॉंग्स टू महार. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नमुन्यामध्ये दाखला पाहिजे, त्यावर महार लिहिलेला आहे, जे 1990च्या कायद्याप्रमाणे बरोबर आहे. आणि मग विजय गायकवाडला त्यांनी कळवलं की बाबा तुमची जे कार्ड लिहिली आहे धर्मांतरित बौद्ध हे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये नाही आहे.
कारण राज्याच्या ज्या सूची असतात ते केंद्र सरकारने केलेल्या असतात अनुसूचित जाती आणि जमातीच्या. ओबीसीचे राज्य करू शकते, परंतु राज्याला तो अधिकार नाही. त्या सूचीमध्ये धर्मांतरित बौद्ध हा शब्द नाही आहे, म्हणून तुझं कॅन्डिडेचर हे रिजेक्ट करण्यात येत आहे. त्याची उमेदवारी रद्द केली, त्याला संधी दिली होती. त्याचे वडील भरत गायकवाड वकील आहे कुर्ल्याला, आमचे मित्र आहेत त्यांनी, आणि काही लोकांनी म्हटलं की बाबा बदलवून घे. म्हणजे असे अनेक प्रसंग आलेत. आता इथे मावळचा तालुक्यातील एक विद्यार्थी रिझर्व्ह बँकेला लागला, त्याचंही असंच सर्टिफिकेट होतं. रिझर्व्ह बँकेने त्याला जॉईन करून घ्यायला नकार दिला, त्यांनी महाराष्ट्र करून घेतलं. आम्ही सांगतो की जर असा अटीतटीचा प्रसंग आला असेल तर तिथं प्रेस्टिज पॉईंट करून घेण्याची गरज नाही आहे. जॉब महत्त्वाचा आहे, सुशिक्षित बेकार आहे, जॉब लागतो आहे, बदलवून घे आणि जॉबला लाग. मग आपलं आचरण बौद्ध धर्माप्रमाणे त्यांनी बदलवून घेतलं. नगर जिल्ह्यातले अजून 2-3 जिल्हे असे अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे कल्याणचा एक रामटेके नावाचा विद्यार्थी, त्याचा IITला नागपूरला सिलेक्शन झालं. ऐन वेळेवर त्याला सांगितलं की तुझं सर्टिफिकेट चालत नाही कन्वर्टेड. त्याला तिकडे सातुली म्हणून भंडाराकडे जाऊन ते महाराष्ट्र सर्टिफिकेट करून आणावं. तर ही जी नामुष्की आहे आपल्यावर आली, ही नामुष्की टाळण्यासाठी एक उपायच आहे की जी यादी आहे त्या यादीमध्ये धर्मांतरित बौद्ध वंशामध्ये अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा जर शब्द आला तर आपल्याला महार लिहिण्याची गरज असते. जनगणनेमध्ये लोक बौद्ध लिहा, महार धर्म बौद्ध लिहा, जात महार लिहा रोज व्हॉट्सअपला याला पाठवतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या अनुसूचित जातीची दिसावी म्हणून ते लिहिणं गरजेचं आहे. परंतु माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही एक पाऊल पुढं टाका, चळवळ पुढे या आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी. संविधानामध्ये कलम 368 नुसार कायदे बनवण्याची, संविधान बदलवण्याची, संविधान बदलवण्याचा मुद्दा नाही, फक्त एक लेजिस्लेशन करावं लागतं आणि अनेक जाती, अनेक धर्म याचा समावेश त्या लिस्टमध्ये होत असतो. अनेक समूह, धर्माचे समूह 1218 जवळजवळ समूह आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2007ला रविदास नावाचा एक धर्म आहे, रविदास दास नाही आहे, पंथही नाही, धर्म आहे जागतिक लेवल, त्यांचा समावेश यादीमध्ये 2007ला करतो. अनुसूचित जातीची जी व्याख्या आहे कलम 366 पोट कलम 24 नुसार, त्यामध्ये असं म्हटलं आहे की अनुसूचित जाती म्हणजे कोण? अनुसूचित जाती म्हणजे एखादी जातच नाही, तर एखादी जात किंवा तिचा वर्ग किंवा गट किंवा समूह. धर्मांतरित बौद्ध काय? पूर्वीच्या अनुसूचित जातीचा समूह आहे. हा समूह आहे धर्मांतरित बौद्ध. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जेव्हा धर्मांतरित बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिलं तेव्हा एक पोलीस इन्स्पेक्टर होते. ते पोलीस इन्स्पेक्टरांनी गोपाळकृष्ण चव्हाण नावाचे त्यांनी चॅलेंज केलं होतं मुंबई उच्च न्यायालयात की महाराष्ट्र सरकारने जे आरक्षण दिलं बौद्धांना बौद्ध म्हणून ते रद्द करण्यात यावं. तर त्याची याचिका 3 जज होते मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला. 3ही न्यायाधीशांनी त्याची याचिका फेटाळून लावली आणि सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे. यांनी धर्मांतर जरी केलं तरी त्यांच्यावर जो अस्पृश्यतेचा कलंक आहे तो अजून गेलेला नाही असं न्यायालयाने मत मांडलं. आणि त्या निर्णयातच त्यांनी काय म्हटलं की आम्ही अनुसूचित जाती जमातीला जाती समजत नाही तर एक समूह समजतो. कन्व्हर्टेड बुद्धिस्ट हा समूह आहे. बाबासाहेबांनी एक लेख लिहिलेला आहे, त्यामध्ये तो व्हॅल्यूम 20 पेज 200ला आहे. बाबासाहेब म्हणतात की अनुसूचित जाती म्हणजे हिंदूंच्याच जाती नाहीत, तर रामदासी आणि आदी धर्म या 2 लोकांना शेड्यूल कास्टच्या सवलती दिल्या. ब्रिटिश काळामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जेव्हा केला त्यावेळी जे शेड्यूल कास्टला आरक्षण दिलं तीच
योजना धरून संविधानामध्ये केली, तर त्यावेळी त्यांनी रामदासी जे आहे ते शिखांचा एक पंथ आहे. आदी धर्म काय आहे ते चर्मकार लोकांनी एक आदी धर्म म्हणून वेगळा आपला धर्म आहे, हिंदू नाही राहत. आणि गव्हर्नमेंटला लिहिलं की आम्हाला हिंदू चर्मकार म्हणून नाही म्हणतात, आमचा आदी धर्म म्हणून. सरकारने ऐकलं. कबीरपंथी यांचा उल्लेख आहे पंजाबच्या दृष्टीने. आता गेल्या वर्षी म्हणजे मार्च 21ला तामिळनाडूच्या 7 अस्पृश्य जाती ज्यांची नावं आपली महाराष्ट्र म्हणजे त्यांना असं वेगळी नावं तिकडली, पण असं एक तुच्छता दर्शक वाटत होते. तर त्यांनी देवेंद्र फुल्ला नाव पाहिजे म्हटलं आम्हाला. म्हणजे देवेंद्र नावाचं कोणीतरी राजा आहे, त्या राजाचे वंशज अशा रीतीचं त्यांना नाव ठेवलं. आणि त्यांची 90पासूनची जी मागणी होती ती निवडणुकीच्या आधी ह्या सरकारने मोदीला ते भेटले होते, त्यांनी पूर्ण केली. आणि त्या 7ही लोकांना देवेंद्र फुल्ला म्हणून नाव या नावाने आरक्षण दिलं. कारण अनुसूचित जाती म्हणजे नुसत्या जाती नसतात, तर त्याच्या व्याख्येमध्ये एक समूह पण असतो. आणि 1990ला जेव्हा बौद्धांना आरक्षण लागू केलं केंद्र सरकारने, त्याची एक प्रस्तावना आहे. रामविलास पासवाननी जेव्हा ते बिल सादर केलं, त्याचा उद्देश एम अँड ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी कन्व्हर्टेड बुद्धिस्ट इज अ ग्रुप, धर्मांतरित बौद्ध हा ग्रुप आहे, समूह आहे असं भाव. म्हणजे आम्ही समूह म्हणून जर लिस्टमध्ये आलो तर आम्हाला ते आरक्षण मिळू शकते. 1990ला त्यांनी आरक्षण जरूर केलं. त्याच्यामुळे काय झालं की DP मेश्रामची केस जी आहे जशी हारली तशी संदीपान थोरातनी रामदास आठवलेंच्या विरुद्ध केस टाकली. पंढरपूर मतदारसंघात त्या निवडून आल्यावर किंवा हे बौद्ध आहे यांचं आरक्षण जातं. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं की त्यांनी बौद्ध जरी आहेत, परंतु 1990ला धर्मांतरित बौद्धांना आरक्षण लागू झालं, त्यामुळे यांची निवड रद्द करता येईल. 90 पूर्वी वेगळी परिस्थिती होती. 90 नंतर बौद्धांना आरक्षण मिळालं, पण तुमच्या लक्षात आलं असेल की जात महार द्यावं. आणि माझं दुःख तेच आहे की आपण जेव्हा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटमध्ये काम करतो तेव्हा जात महार न लिहिताही आम्हाला आरक्षण मिळावं. ठीक आहे, आज कायदा आहे, मजबुरी आहे, इट इज कंपल्शन. परंतु ते कंपल्शन आम्ही आमच्या चळवळीने काढून टाकलं पाहिजे. आम्हाला कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये मिळतं. महाराष्ट्रात महार लिहायची गरज नाही, 1960पासून मिळतं. तर मी जेव्हा ही बाब समाजाला सांगतो बाबा आम्ही अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये जेव्हा येऊ, एक समूह म्हणून येऊ, बौद्ध कंसामध्ये कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून जेव्हा येऊ आपण, त्यावेळी आपल्याला महार लिहायची गरज पडणार नाही. तर काही मंडळी असं म्हणतात की हे जाती निर्माण करायला चालले, आम्हाला हे जात म्हणून त्याच्यामध्ये सूचित करतात. यांचं बोलणं आणि ज्यावेळी बाबासाहेब अनुसूचित अस्पृश्यांना अनुसूचित जातीच्या संसदी मागत होते तर त्यांचं बोलणं हे सारखंच वाटलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये उत्तर दिलेलं होतं की आरक्षण जे आहे हे समतेसाठी, ही जी विषमता आहे ती समतेसाठी आहे. जेव्हा सर्वच लोक विषम आहे तेव्हा तुम्ही समान वाटप कसा करणार? विषम लोकांमध्ये त्यांची प्रगती करायला समान वाटप करावं लागेल. शाहू महाराजांनी जो घोड्याचं उदाहरण सांगितलं, तर ह्या अनुषंगाने आरक्षणाचं समर्थन करणारं बाबासाहेबांचं करणारे अनेक लेख बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला एक या विषयाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार जे अधिकार संसदेला आहे, संसद एखाद्या अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये एखाद्या समूहाला ॲड करू शकते किंवा काढू शकते. कोणाला आजपर्यंत काढलेलं नाही, परंतु ही मागणी महाराष्ट्र सरकार म्हणजे ज्या राज्याची आहे त्या राज्यांनी जर केंद्र सरकारकडे पाठवली, शिफारस केली, तर केंद्र सरकारने आजपर्यंत जेवढ्या काही शिफारसी आल्या त्या शिफारसी स्वीकार केलेल्या आहेत. केंद्र सरकारला बाइंडिंग होऊन जाते. आणि आमची परिस्थिती तर अशी आहे, म्हणजे याचा काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही की हे मागासलेले आहे की नाही. म्हणजे 16/4चं निकष जे आहे
ते शैक्षणिकदृष्ट्या मागासले आहे का, सामाजिकदृष्ट्या मागासले आहे का, यांचं नोकऱ्यांमध्ये अपुरं प्रतिनिधित्व आहे का, हे निकष लावायची गरजच नाही. कारण आमच्या इथं आम्हाला धर्मांतरित बौद्ध म्हणून महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळत होतं. त्यामुळे ही मागणी एक महाराष्ट्राच्या मंत्रालयाने एक ठराव करून जर केंद्राला पाठवली तर केंद्राला ती ॲक्सेप्ट करणं भाग पडेल, किंवा केंद्राला जे काही आपले नेते आहेत त्या नेत्यांनी ती मागणी पूर्ण करून घ्यावी. आपला जनरेटा असला तर ती मागणी पूर्ण होऊ शकते. तर 341 बद्दल सरांनी विचारल्याप्रमाणे तर ह्या आरक्षणामुळे जातीवाद होतो ही भूमिका जशी वर्णवाद्यांची मनुवाद्यांची आहे तशीच भूमिका आमच्याकडे होती. त्यांना हे समजतच नाही की आरक्षण कशासाठी आहे. अरे बाबासाहेबांची अनेक भाषणं ह्या गुरुजींनी घेतलेल्या जनतामध्येच आहेत कार्यक्रमात, की ते म्हणतात की हे आरक्षण जे आहे समतेसाठी आहे, आणि बुद्धाचं तत्व काय आहे, समता आणणे, आणि संविधान काय म्हणते, ही जे प्रस्तावना वाचली हे कशासाठी आहे, समता आणण्यासाठी. आरक्षण हे समतेसाठी आहे हे आमच्या लोकांना पण समजत नाही. कसं आहे, एक तर विषम लोक आहे त्यामुळे वाटप हा विषमच करावा लागेल, काहीला राखीव ठेवावं लागेल. हे दुसरं काय म्हणतात बाबासाहेब, 3 भाषणं आहे बाबासाहेबांची की तुम्ही सरकारी नोकरीत नाही. ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे म्हणाले की ते सरकारी नोकरी, म्हणजे सरकारी म्हणा किंवा नोकरी करा. त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या समाजाची इमेज वाढली पाहिजे. त्यांनी एका चर्मकार समाजाच्या पोलीस इन्स्पेक्टरचं उदाहरण दिलं होतं की ते जिथं जिथं जातात तिथं एक छत्र, त्या समाजावर छत्र असतं. ते एक अधिकारी, एक तलाठी जरी गावचा असेल तर त्याची एक इमेज तयार होते त्या समाजाची. म्हणजे हे इमेज बिल्डिंगचा प्रोग्राम होता हा. सरकारी नोकऱ्यात जा म्हणजे काही वैयक्तिक बेनिफिट घ्या मोठं व्हा असा विषय नव्हता. तुमच्या समाजाची एक इमेज जर वाढली तर तुमच्याकडे बघण्याचा जो स्वच्छतेचा दृष्टिकोन आहे तो कमी होईल. हे त्याने ब्राह्मणांचं उदाहरण देऊन सांगितलं. ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये ते आहे. शिक्षणासाठी किती फायदा होतो. काही लोक म्हणतात अरे आता नोकऱ्याच नाही राहिल्या, खाजगीकरण झालं तर आता कशाला या बौद्धांच्या सवलतीचे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 12,000 पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा काढल्या, 2,500 वैद्यकीय अधिकारी भरले. हजारो जागा असतात, कमी जरूर झाले, परंतु जे सिद्धांत आहेत शासन प्रशासनात जा, मोक्याच्या जागा पटकवा, हे जे काही बाबासाहेबांचे उद्देश आहेत हे उद्देश आपल्याला सोडून देता येत नाही. आणि त्यासाठी आपल्याच माणसांनी आरक्षणाला विरोध करावा ही बाब अत्यंत म्हणजे निर्लज्जपणाची. ठीक आहे, एखाद्याला नाही घ्यायचं ना आरक्षण, नका. आज शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजची प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन मिळाली तर 5 लाख रुपये वर्षाची फी आहे. 5 वर्ष शिकायला 25 लाख रुपये लागतात. पण आरक्षण असल्यामुळे पूर्ण फी गव्हर्नमेंटकडून मिळते. इंजिनिअरिंग कॉलेजची फी 2-3 लाख रुपये असते, ती फी मिळते. आज एक 10 ते 15 घरामध्ये एक इंजिनियर दिसतो. कोणी सॉफ्टवेअर आहे, कोणी मेकॅनिकल आहे, कोणी इन्स्ट्रुमेंटमध्ये आहे. कसं आहे, कुठून आले पैसे? अरे हे आरक्षण बाबासाहेबांनी देऊन ठेवलं म्हणून सरकार फी भरते. विदेशात मुलं गेले तर 80 लाख रुपये त्या मुलाला शिक्षणाला सरकार देते. त्यामुळे आरक्षणाचा विरोध हा होऊ शकत नाही. 1951चं एक उदाहरण सांगतो की मद्रास गव्हर्नमेंट जे आहे, आता जे तामिळनाडू गव्हर्नमेंट आहे, त्या तामिळनाडू गव्हर्नमेंटनी शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं SC. तर त्या अध्यादेशाच्या विरुद्ध एक उच्चवर्णीय व्यक्ती मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेली आणि मद्रास उच्च न्यायालयामध्ये त्यांनी म्हटलं की हे आरक्षण जे दिलं शैक्षणिक, त्या शैक्षणिक आरक्षणामुळे जातीभेद निर्माण होतो, हे रद्द करा. मद्रास उच्च न्यायालयाने त्याचं म्हणणं मान्य केलं. मग त्यावर मद्रास सरकार हे सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टातही त्यांनी तेच सांगितलं की हे जे ॲडमिशनमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिलं त्यामुळे जातीभेद होतो आणि हे रद्द झालं. सुप्रीम कोर्टाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि ते आरक्षण रद्द झालं. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा माहीत झालं तेव्हा बाबासाहेबांना मोठा संताप की जे आरक्षण, ज्या आरक्षणासाठी मी या संविधान सभेमध्ये आलो, मोठ्या मोठ्या लोकांशी मी लढा दिला,
संविधानामध्ये तरतूद केली. आता कोर्टाचं काय म्हणणं होतं की संविधानामध्ये नोकरीचं आरक्षण आहे, शैक्षणिक आरक्षण, परंतु त्याच संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद नीती निर्देशक तत्वामध्ये करू. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं की ऑलरेडी घटना जी आहे, संविधान जे आहे ते अधिकार देते सरकारला. असं असतानाही सुप्रीम कोर्टमध्ये मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, शैक्षणिक सवलतीसाठी विशेष तरतूद करून देऊ. आणि मग त्यांनी पहिलं अमेंडमेंट, पहिली घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये आली 15/4 आणि 4 मध्ये की शैक्षणिक आरक्षण सरकारला देता येईल अशा रीतीने. तेव्हा विरोधकांनी बाबासाहेबांना म्हटलं की हे सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या जजमेंट आपण काही करणं हा सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल. बाबासाहेब म्हणाले विधी मंत्री म्हणून मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जरूर सन्मान आहे, परंतु साठी असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या जर पायदळी पुढवल्या जात असेल तर मला ती घटना केलीच पाहिजे. आणि मग उभा झाला म्हणाला, मिस्टर आंबेडकर, तुम्ही हे घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच तिला पाडत आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की जरूर मी घटनेचं मंदिर जरूर मी बांधलं, परंतु पुजाऱ्याने जर घाण केली तर ते कोण साफ करायची. आणि मग ती पहिली घटना दुरुस्ती केली बाबासाहेबांनी. आणि म्हणून मग आपल्याला शैक्षणिक आरक्षण लागलं. या सर्व आरक्षणासंबंधीच्या बातम्या ह्या सुद्धा त्या काळच्या बाबासाहेबांच्या पत्रकांमध्ये प्रकाशित झाल्या होत. म्हणून बाबासाहेबांच्या पत्रकांना फार महत्त्व आहे. मध्ये आठवड्याची ॲक्ट रद्द करा म्हणून एक आंदोलनं झाली. आता ती मागे सोडून गेली, परंतु मराठा महामोर्चाने ती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली होती, हे सर्वांना आपल्याला माहीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला आमचा काही विरोध नाही. आम्ही त्याला म्हटलं की संविधानाच्या चौकटीमध्ये, म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान बनवलं त्यामध्ये 16/4 नुसार 3 निकष दिले की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, जो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये कमी आहे त्या समाजाला आरक्षण द्यावं. बाबासाहेबांनी एका विशिष्ट समाजाला आरक्षण दिलं नाही, हे लक्षात घ्या. महार समाजाला पण दिलं नाही. तुम्हाला माहीत असू द्या आणि इतरांना पण सांगा. ज्यावेळी संविधान बनवत असताना असा एक मुद्दा आला, 8 जानेवारी 1949 बहुतेक डेट आहे, किंवा हे जे तुम्ही अनुसूचित जाती जमाती म्हणता, तर हे अनुसूचित जाती जमाती कोण याची सूची बनवावी. आंबेडकरांनी ही सूची घटनेला द्यावी. तर बाबासाहेब म्हणाले की ही सूची जर संविधानाला लावली तर ते संविधान फार मोठं, म्हणून हे काम आपण राष्ट्रपतीवर सोडू. आणि जेव्हा 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, एक 340 ओबीसी, 341, 342 प्रमाणे आरक्षणाच्या तरतुदी होत्या, परंतु या याद्याच नव्हत्या, कुणाला द्यायच्या. मग ते ऑगस्ट 1950ला राष्ट्रपतींनी संविधान अनुसूचित जाती आदेश नावाचा एक वेगळा आदेश काढला, त्याला आपण एक परिपत्रक म्हणून किंवा गॅजेट म्हणून, आणि त्या परिपत्रकानुसार आरक्षण, त्या यादीनुसार आरक्षण देण्यात आलं. मग हे याद्या कुठून आणल्या? या याद्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ला भारत सरकारने शेड्यूल कास्ट म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936 म्हणून एक अध्यादेश जारी केला होता, ज्यामध्ये ही यादी होती. त्या यादीमध्ये थोडाफार बदल करून ती यादी ऑगस्ट 1950ला लावली. बरं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनी जी लावलेली यादी होती ती कुठून आली? ती
ब्रिटिश सरकारने ज्या सर्वे केलेला होता जनगणना 1931ला, त्यापूर्वी 1919ला, त्यामध्ये 1931ला त्यांनी अस्पृश्य समाज हे कोण आहेत त्याचा एक निकष लावला होता. त्याचे 10 निकष होते. अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्याकडे ब्राह्मण पूजेला जात नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमांस खातात, अशा कोणत्या जाती आहेत की ज्यांना सार्वजनिक ठिकाणी पाण्याला स्पर्श करून दिल्या जात नाही. अशा 10 निकष होते. त्या निकषामध्ये ज्या जाती उतरल्या त्यांनी डिप्रेस क्लासच्या टेबलमध्ये घेतलं आणि त्यांची जी सूची होती ती सूची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ला जोडली. हे अशी जादूसारखी जोडली का बटन दाबलीन जोडली? नाही. 1930 ते 32ला गोलमेज परिषद झाली आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी परखडपणे ब्रिटिशांना सांगितलं की आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि ती मागणी ब्रिटिशांनी मंजूर केली आणि म्हणून 1935मध्ये शेड्यूल कास्ट म्हणून आरक्षण मिळालं. ती यादी भारत सरकारने ऑगस्ट 1950ला सुरू केली. म्हणजे ही यादी बाबासाहेबांनी स्वतःहून बनवून आमच्या महारला द्या, मातंगला द्या असं म्हटलेलं नाही. म्हणून अनेक लोक म्हणतात की बाबा बाबासाहेबांनी त्यावेळी आमच्या जातीला दिलं असतं तर बरं झालं. आम्ही म्हणतो बाबा त्यांनी आमच्या महार जातीला पण दिलं नाही. त्यांनी एक सिद्धांत मांडला, जो मी सांगितलं 16च्या अर्थ. सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि ज्या समाजाचं प्रतिनिधित्व हे कमी आहे त्याला द्यावं. तो कोणी का असे ना, त्याच्यात त्या निकषात जो उतरतो, जो पास होतो त्याचं सिलेक्शन होईल. आणि तो प्रयत्न मराठा समाजाने केला. निर्णय काय लागले त्याविषयी मला काही बोलायचं नाही, परंतु अशा रीतीनं याद्या आपण केलेल्या नाही, परंतु निकष सिद्धांत बाबासाहेबांनी दिला. हे यासाठी मी सांगत होतो की ज्यावेळी गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांनी म्हटलं की ब्रिटिश सरकारपुढे असं ठरलं की गोलमेज परिषद कशासाठी झाली होती हे तुमच्या लक्षात आणून देतो की भारतातल्या लोकांना ब्रिटिश सरकारला प्रतिनिधित्व द्यायचं होतं. त्यांना स्वातंत्र्य देण्याचा मनसुबा त्यांचा फार आधीपासून चालला होता. मग हे स्वातंत्र्य देण्यापूर्वी इथलं सरकार कसं चालेल, इथली राज्यघटना कशी चालेल, यासाठी त्यांनी ती गोलमेज परिषद घेतली. विविध जाती धर्माचे लोक बोलवले. गांधीजी यायचे काँग्रेसच्या वतीनं, हिंदू महासभेचे लोक यायचे, आपले काही राजे सयाजीराव गायकवाड पण होते. असे विविध धर्माचे आणि अस्पृश्यांच्या वतीनं बाबासाहेब जायचे. सुरुवातीला तर हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी नाही म्हणूनच काँग्रेसनी आणि गांधींनी सांगितलं. मग इथून दादासाहेब गायकवाडांनी शेकडो पत्र पाठवले, इथल्या अन्याय अत्याचाराचे कटिंग पाठवले टाइम्स ऑफ इंडियातले. मग बाबासाहेब तिकडे दाखवायचे आमच्या लोकांवर कसा अन्याय होतो. ब्रिटिश गव्हर्नमेंटला आलेले टेलिग्राम्स की आंबेडकर हे आमचे नेते आहेत, अस्पृश्यांकडून गेलेले. अशा रीतीनं बाबासाहेबांना अस्पृश्यांचा नेता म्हणून तिथे ट्रीट करण्यात आलं. आणि त्यावेळी मग बाबासाहेबांनी सांगितलं, ब्रिटिशांनी सांगितलं की तुमचं जे संविधान राहील, म्हणजे त्यांनी पहिले काय केलं, 1935 केले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935. तर त्यामध्ये समता राहील, स्वातंत्र्य राहील. बाबासाहेब म्हणले समता राहील हे बरोबर आहे, आमच्यासोबत जातीभेद होणार नाही म्हणतात, पण त्या समता जर कोणी पाळली नाही, जर विषमता केली तर मग त्यावर उपाय काय? त्यासाठी तुम्ही कडक शिक्षेचा कायदा करा. आणि त्यासाठी त्यांनी अमेरिकेचे काही कायदे याचे उदाहरणं दिले की त्यांनी किती शिक्षण ठेवलेले आहे, कोणत्या कारणासाठी किती शिक्षा ठेवली, निग्रो लोकांसोबत होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या हे त्यांनी उदाहरणं दिले. ब्रिटिश सरकारने ते मान्य केलं की जेव्हा भारत सरकारमध्ये कायदा करण्यात आला त्यावेळी समता पाळण्यासाठी तसा कायदा करण्यात आला. आणि मग गांधीजी आणि हिंदू महासभेचे लोक यांनी आश्वासन दिलं ब्रिटिशांना की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा संविधान जेव्हा आम्ही बनवू त्यावेळी जातीयतेच्या नावाने होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी आम्ही एक प्रतिबंधक कायदा शिक्षा देणार. हे त्यावेळी त्यांनी कबूल केलं आणि म्हणून मग आम्ही मांडणी केली. माझं एक ॲट्रॉसिटी ॲक्ट नावाचं एक पुस्तक आहे
समता प्रकाशन नागपूरनी प्रकाशित केले, 10,000 प्रती त्याच्या गेल्या 2 आवृत्ती. त्यामध्ये आम्ही लिहिलं की जेव्हा संविधान बनत होतं, गोलमेज परिषद होती, त्यावेळी तुम्ही आश्वासन दिलं आम्हाला की जातीयता जर झाली तर त्यावर शिक्षा देणारा आम्ही कायदा करतो. आणि आता तुम्ही म्हणता की ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा, हे तर बेईमानी झाली. जर तुम्ही संविधान बनवत असतानाच म्हटलं असतं की असा कायदा देणार नाही, तर ब्रिटिशांनी तुम्हाला स्वातंत्र्यच दिलं नसतं. ही बातमी मी लॉर्ड बुद्धा टी व्हीला वाचणं दिली, अनेक ठिकाणी सांगितली की हे तुमचे दिलेलं आश्वासन, हे तुम्ही आश्वासनाला भंग केलं. तिथपर्यंत माहिती गेली आणि आता त्यांनी मागणी ॲट्रॉसिटी ॲक्टची मागणी करणं सोडून दिली. आता बरेचदा ॲट्रॉसिटी ॲक्टचा कार्यकर्त्यांना माहीत आहे की उपयोग होत नाही, पोलीसवाले केस नोंदवत नाही, नोंदवले तरी त्यामध्ये बराचसा गुन्हा असतो, ते असतो. तर काही लोक असे म्हणतात ॲट्रॉसिटी ॲक्टचा काही फायदा नाही, तो बंद करून टाका, कशाला मागणी करा. त्याला मी एक उदाहरण सांगत असतो. सरदारजी पाहिलं म्हणतो, सरदारच्या इथे एक तलवार असते, तो मारतो का? नाही मारत. पण लोकांना वाटतं त्याला मारत नाही, आणि म्हणून आपल्याजवळ पाहिजे म्हणतो कायदा आहे, उद्या त्याचा वापर करेल याची भीती तर समोरच्याला नाही. कायदा रद्द करा ही मागणी मला मागणी. म्हणजे त्यांची मागणी तर ते एक यूट्यूबला तर मी ते पार्लमेंटच्या तिथे बसलेले लोक पाहिले, काही लोक की ही मागणी ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा. परंतु आपल्या माणसांनी मात्र ही मागणी ॲट्रॉसिटी ॲक्टची मागणी रद्द व्हावं अशी मागणी करू नये. संविधानाच्या आणखी मुद्द्यांकडे येतो की कलम 17नुसार जे अस्पृश्यता नष्ट केली, मग ते अस्पृश्यता नष्ट केली नुसतीच नष्ट करून चालत नसते, तर त्यावर प्रतिबंधक असा उपायसुद्धा आपल्याला करावा लागतो. म्हणून हे सुरुवातीला सिव्हिल राईट प्रोटेक्शन ॲक्ट केलं, त्यांनी काम भागत नव्हतं. सिव्हिल राईट प्रोटेक्शन ॲक्ट पण अजून हयात आहे, त्याचा उपयोग कमी होतो, हे करत नाही कोणी, परंतु सिव्हिल राईट प्रोटेक्शन ॲक्ट अजूनही आहे. आणि नंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट पण करण्यात आलं. संविधानामध्ये ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीला इम्प्लिमेंट करण्यासाठी विविध कायदे करावे लागतात. प्रस्तावनेमध्ये जे शब्द वापरलेले आहेत की संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, हा व्यक्तीची प्रतिष्ठा जो आहे ना, हा शब्द फार महत्त्वाचा. मग ही व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी विविध कायदे करावे लागतात. ह्याच वाक्याच्या अनुषंगाने जो हिंदू कोड बिल करण्यात आला, तर त्या हिंदू कोड बिलमध्ये ज्या तरतुदी केल्या बाबासाहेबांनी, महत्त्वाची म्हणजे एकपत्नीत्व. पूर्वी काय होतं, हिंदू बौद्ध जैन शिखांमध्ये अनेक पत्नीत्व होतं, एका माणसाने किती बायका करायच्या. विधवेला विवाहाचा अधिकार नव्हता, स्त्री पुरुषांना समानतेचा अधिकार नव्हता, प्रॉपर्टीमध्ये दत्तक घेण्याचा महिलांना अधिकार नव्हता. हे सगळे जे बॅड एलिमेंट्स आहेत, वाईट चालीरीती, ह्या फक्त हिंदूमध्ये होत्या असं नाही, हिंदूमध्ये होत्या, बौद्धामध्ये होत्या, शिखामध्ये होत्या. ह्या लोकांच्या वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हा हिंदू कोड बिल तयार केला. आजचे जे हिंदू कायदे आहेत ते हिंदू कोड बिलातून केलेले आहे, बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामधून केलेले आहेत. त्यांनी काय केलं की ह्या ज्या एक पत्नीत्व आणलं, महिलांना अधिकार दिले, महिलांना दत्तक घेता येते, वयाची मर्यादा घातली, त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीशी लग्न करता येत नाही. ह्या सगळ्या तरतुदी करताना पुराणमतवाद्यांचा फार विरोध झाला. त्यांनी तर काही म्हटलं की मुलीचं वय हे त्यावेळी बाबासाहेबांनी 14 टाकलेलं, मुलाचं 16 टाकलेलं, म्हणजे 8 वर्षाचंच वय पाहिजे. अशा रीतीच्या त्यांना मुलीचं वय 8च वर्षात लग्न करायला पाहिजे, अशा रीतीची मागणी होती. म्हणजे याला पण प्रचंड विरोध झाला. तर ही जे एक पत्नीत्व आलं, म्हणजे आज ह्या हिंदू कोड बिलामुळे सर्वच जाती धर्माच्या महिला ज्या आहेत त्यांची प्रतिष्ठा जोपासली. म्हणून बाबासाहेब म्हणाले की नुसत्या संविधानामध्ये तरतुदी करून चालत नाही, तर त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी पूरक कायदे बनले. आणि हिंदू कोड बिल हे त्यासाठी आहे म्हणाले.
हा जो प्रतिष्ठा जोपासण्याचा जो शब्द आहे त्यामध्ये, तो महिलेची प्रतिष्ठा त्यामुळे जोपासले नाही. 498 हे कलम आलं, महिलांवर जर अन्याय अत्याचार होतो का आलं तर त्या महिलेची त्या घरामध्ये प्रतिष्ठा जोपासली. काम करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध काय, बालकांच्या विरुद्ध होणारे लैंगिक अत्याचार यावर काय पासपोर्ट आहे. हे पूरक कायदे जे आले ते कायदे संविधानाच्या अनुषंगाने करावे लागतात आणि केल्या जातात. गुरुजींनी आज दिलेला जो विषय होता की संविधानातल्या स्वायत्त संस्था आणि त्यांचे कर्तव्य. तर स्वायत्त संस्था म्हणजे काय, तर एक कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनल आणि लेजिस्लेटिव्ह अशा दोन प्रकारचे आहेत. म्हणजे संविधानिक आणि वैधानिक. संविधानामध्ये ज्या नमूद केलेल्या संस्था आहेत, मग त्या सर्वच प्रकारच्या, आता ज्युडिशरी आहे, इलेक्शन कमिशन आहे, लोकसेवा आयोग आहे, नियोजन आयोग आहे, संविधानामध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या असतात संविधानिक. आणि वैधानिक म्हणजे काय, त्या संविधानात नाही परंतु सरकारने एक कायदा करून निर्माण केला, त्या असतात वैधानिक. जसं RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, CBI किंवा NIA संस्था किंवा आता हे जे ED आहे, हे संविधानात नाही, हे लेजिस्लेटिव्ह आहे, म्हणजे संविधानाने निर्माण केलेले आहे. संविधानिक संस्था म्हणून केंद्र सरकारने नरसिंहरावच्या काळामध्ये पंचायत राज जी व्यवस्था संविधानामध्ये दाखल केली, 242 कलम आहे होते, त्याचे पोटकलम आहे, ती संस्था स्वायत्त संस्था म्हणून एक नव्यानं दाखल करण्यात आली. वेळोवेळी होणाऱ्या ज्या असणाऱ्या ज्या गरजा आहे, आता GSTचा ॲक्ट त्यांनी जसं फायनान्सची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये GSTची तरतूद त्यांनी घटनात्मक तरतूद, अशा रीतीने काही घटनात्मक तरतुदी आहेत आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेले ते मंडळं आणि ते डिपार्टमेंट आहे. फिल्म सेन्सॉर बोर्ड आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, शेड्यूल SC/ST कमिशन आहे. हे जे आहेत हे लेजिस्लेशननी निर्माण केलेले आयोग आणि मंडळं असतात, विधी आयोग, आणि ते यासाठी निर्माण केले असतात की ह्या संविधानाची जे प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेला न्याय देण्यासाठी यांनी प्रत्येकाने स्वतंत्रपणे काम करावं, कोणाच्याही दडपणाखाली येऊ नये, अशा रीतीची अपेक्षा संविधानकर्त्यांना होती. म्हणून ही लिबर्टी सरकारला दिली. परंतु सरकारच ते निर्माण करत असल्यामुळे बरेचदा असं आढळतं की हे आयोग, हे मंडळं त्यांच्या दबावात असतात आणि यांचे रिपोर्ट जर समजा फेवरेबल नसले तर ते स्वीकार केले जात नाही किंवा पेंडिंग ठेवल्या जातात. आता सध्याची परिस्थिती आहे की मीडिया, बहुतेक मीडिया, त्याला आता लोक मोदी मीडिया म्हणत आहेत, हा विशिष्ट प्रकारे विशिष्ट पक्षाचा प्रचार करणं यामध्ये लागलेला आहे. मोजके 1-2 चॅनल आहेत जे निष्पक्षपणे काम करतात, सरकारच्या काही उणिवा असेल त्यावर बोट ठेवतात. तर हा जो मीडिया म्हणून जो एक आपल्या इथं लोकशाहीचा स्तंभ आहे त्यांनी निष्पक्ष वागण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा 4 न्यायमूर्तींनी आक्षेप घेतलेले होते. ते सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर आंदोलनाला, मला वाटतं उपोषणाला बसले होते. 4 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेतली होती किंवा लोकशाहीपासून त्यांना वाचवा. ED जर निर्माण केली, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, किंवा आता हे NIAचं प्रकरण चालू आहे, ह्या सगळ्या
लोकांनी निष्पक्षपणे काम करावं, कोणाच्याही दडपणाखाली काम करू नये, अशा रीतीची संविधानकर्त्यांची अपेक्षा आणि आहे. राज्यपालाला 12 आमदारांची यादी दिली महाराष्ट्र सरकारने. राज्यपालांनी अजूनही ती मान्य केली. आता त्यामध्ये काही टी व्हीवर आम्ही चर्चा ऐकतो, त्यामध्ये असं म्हणतात की बा संविधानामध्ये आंबेडकरांनी मुदतच दिली नाही, किती दिवसात ते यादी स्वीकारावी. बाबासाहेबांनी एक नीती दिली, नीती शिकवली की कुठलीही गोष्ट हे न्याय्यदृष्ट्या ज्युडिशियली स्वीकृत करणे किंवा अस्वीकृत करणे याची मर्यादा त्यांनी स्वतः स्वीकारायची. प्रत्येक गोष्टीसाठी बंधनं, मर्यादा, कायदे हे टाकण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा फार प्रचंड विश्वास होता की एखाद्या माणसाला जर गव्हर्नर म्हणून निवडल्या जाते तर तो माणूस या संविधानावर विश्वास ठेवतो, अभ्यासक असेल, अशा रीतीच्या कल्पना संविधान निर्मात्यांना होती. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीसाठी काही त्यांनी ह्या तरतुदी केल्या नाही. परंतु सरकारला जर वाटलं तर सरकार त्या अनुषंगाने एक रूल तयार करू शकते. लोकसभा आणि राज्यसभा निर्माण केलं, परंतु त्याचं कामकाज कसं चालणार यासाठी पार्लमेंटरी अफेअर्स म्हणून रूल्स, शून्य प्रहर वगैरे जे आपण आहे हे काय असणार, कसं असणार, म्हणजे घटनेच्या अनुषंगाने त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि प्रिएम्बलनी दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाकीचे पूरक कायदे, पूरक मंडळं, पूरक आयोग हे निर्माण करावे. आपली जे प्रस्तावना आहे गुरुजींनी सांगितलं त्यामध्ये किती 21 संकल्पना. त्याचं एक शेवटचं त्या संबंधाने एक उदाहरण सांगतो आणि मग माझे लांबलेले माझे थांबवतो. अर्नेस्ट बर्कर नावाचा एक विद्वान राज्यशास्त्राचा तज्ज्ञ होता इंग्लंडमध्ये. त्याचा फार बोलवाला होता, इंग्लंड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, पॉलिटिकल अँड सोशल थॉट्स. त्या पुस्तकात काय केलं त्यांनी, पहिलंच प्रकरण टाकलं आणि त्या प्रकरणामध्ये भारताची प्रस्तावना टाकली उद्देशित. आणि त्या पुस्तकाचा इतका गाजावाजा झाला पहिले सुरुवातीला की अर्नेस्ट बर्करने पॉलिटिकल थॉट्सवर पुस्तक लिहिलं होतं. कारण तो केम्ब्रिजलाही जायचा, इकडे अमेरिकेतही जायचा. आणि मग जेव्हा पुस्तक बघितलं तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की एवढा मोठा तू संशोधन लिहिला आणि त्याच्यात तर भारताच्या उद्देशिकेचं प्रकरण टाकलं आहे, नवीन काय केलं. तर त्यांनी उत्तर दिलं की ह्या ग्रंथामध्ये मला जे म्हणायचं आहे ते भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत आहे. त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाकडे जाण्यासाठी, इथल्या नागरिकांच्या हक्काची जोपासना करण्यासाठी जे प्रस्तावनेमध्ये जे शब्द आहेत ते संविधानामध्ये आहेत, तेच विविध राज्यशास्त्राच्या तत्त्वज्ञानांना अपेक्षित होते. साध्या साध्या बाबी काही गोष्टी आहेत की आरोपीला अटक केल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत न्यायालयापुढे हजर केलं पाहिजे. का की पोलिसांनी कोणालाही अटक करून डांबून ठेवू नये, त्याची अटक हे इमिजिएट न्यायालयाच्या लक्षात आली पाहिजे. म्हणून घटनेमध्ये ही तरतूद आहे. शिवाय तीच तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया कायद्यामध्ये तीच तरतूद आहे. अटक केलेल्या माणसाला त्याच्या घरी सांगितलं पाहिजे, त्याला योग्य तो वकील लावण्याची संधी दिली पाहिजे पोलिसांनी, त्याची सूचना त्याच्या नातेवाईकाला दिली पाहिजे. ही महत्त्वाची तरतूद करून ठेवली. एका माणसावर एकचदा खटला चालेल एका गुन्ह्यासाठी, डबल चालणार. आणि कोणत्याही व्यक्तीला माहिती दिल्याशिवाय, त्याच्यावर खटला चालवल्याशिवाय शिक्षा करता आली. ह्या नैसर्गिक न्यायाच्या महत्त्वाच्या तरतुदी घटनेमध्येही केल्या
आणि त्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये काही खटला चालत असताना 313चं उदाहरण सांगतो, साहेबांना माहिती. सगळा खटला चालतो, आधी फिर्यादीची साक्ष होते, फिर्यादीच्या सर्व साक्षीदारांच्या साक्ष होतात. आर्ग्युमेंटच्या पूर्वी एक 313 म्हणून स्टेटमेंट असतं. 313 म्हणजे एक कलम आहे, ते 313 म्हणून आमच्या कोर्टात प्रसिद्ध आहे. का काय आहे ते 313 स्टेटमेंट म्हणजे काय, तर त्या आरोपीला त्याच्या विरुद्ध असलेले जे पुरावे आहेत ते पुरावे सांगितले जातात की बाबा तुझ्या विरुद्ध अमुक व्यक्ती असा म्हणतो आहे. समजा आरोपीचं नाव जर अशोक असेल आणि साक्षीदाराचं नाव जर राहुल असेल, तो राहुल काय अशोकला सांगितलं जाते की राहुल असा म्हणतो बाबा की त्या अशोकने मला मारलं. तर हा प्रत्येक पुरावा त्याला सांगितला जातो, यावर तुझं काय म्हणतो. आम्ही सांगितलं असते वकील लोकांनी माहीत नाही वगैरे, किंवा काही उत्तर देतो. ही नैसर्गिक न्यायाची जे बाब आहे ही व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करून की उद्या तुला शिक्षा झाली तर अचानकपणे शिक्षा झाली असं वाटू नये, त्याला एक्सप्लेनेशन करण्याची पूर्ण संधी दिली. ही तरतूद संविधानाच्या अनुषंगानं आलेली तरतूद. म्हणून एक न्यायाधीशासाठी फार सोपं काम होऊन जातं. आम्हाला बरेचदा विचारतात लोक, का साहेब तुम्ही न्यायाधीश असताना काही गुन्हेगारी लोकांकडून तुम्हाला त्रास नाही झाला का, तुम्हाला काही धमक्या वगैरे शिक्षा दिल्यावर वगैरे नाही. कारण आम्ही त्याला सांगतच असतो आधी की बाबा अमुक व्यक्ती तुझ्या विरुद्ध असा असा बोलतो. त्याच्यामुळे त्याला झालेली जी शिक्षा असते त्याला माहीत असते हे साहेबामुळे झाली नाही, त्या साक्षीदारांनी फिर्यादींनी आमच्यानी अशी घटने दिली आणि म्हणून मला शिक्षा झाली. हा एक गमतीचा भाग आहे. तर मला असं वाटतं की आजच्या विषयाला योग्य तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण मला सर्वांनी ऐकून घेतलं. मोदींनी एवढ्या आग्रहाने मला निमंत्रित केलं. मुस्लिम मुलींचा मी आभारी आहे. नगरसेवक मंडळी, प्रमुख पाहुणे, आमच्या भगिनी, त्यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे की या गावाच्या त्या सरपंच आहेत, महिला सरपंच आहेत, एकच चॅनलचे लोक आणि सर्व कुटुंबाने भगिनी सर्वांना माझा जय भीम सांगा. माझ्या